नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याने संतापलेल्या वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी केली आहे. काय घडलं नेमकं काल नाशिकमध्ये? मंत्री गिरीश महाजन यांना थेट तोंडावर जाब विचारणाऱ्या माधवी जाधव या आहेत कोण? त्यांची अॅट्रॉसिटीची मागणी आता गिरीश महाजनांच्या अडचणी वाढवणार आहे का? गिरीश महाजनांचा या सगळ्यावर काय आहे खुलासा, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. ज्या दिवशी भारताचं संविधान लागू झालं, ज्या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क मिळाले आणि ज्याचे शिल्पकार होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मात्र याच संविधान दिनी नाशिकमध्ये झालेल्या अधिकृत शासकीय कार्यक्रमात एक असा प्रसंग घडला ज्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या घटनेकडे वळलं. नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केलं. भाषणात त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा उल्लेख केला, जवानांचा सन्मान केला, देशभक्तीपर घोषवाक्य दिली. मात्र या संपूर्ण भाषणात भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं गेलं नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याच क्षणी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वन विभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव या उभ्या राहिल्या आणि त्यांनी थेट मंत्र्यांना प्रश्न विचारला, संविधान दिनी बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही? त्यांच्या या थेट प्रश्नानंतर वातावरण तणावपूर्ण झालं. माधवी जाधव यांच्यासोबतच दुसऱ्या महिला कर्मचारी दर्शना सौपुरे यांनीही त्यांना पाठिंबा देत मंत्री महाजनांच्या भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. माधवी जाधव यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट शब्दात सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं आणि त्यांच्याचमुळे आज आम्ही सरकारी नोकरीत आहोत. मला निलंबनाची भीती नाही, पण बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेतलं आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि काही वेळातच हा विषय राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट भूमिका घेत माधवी जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि त्यांना पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की संविधान दिनी बाबासाहेबांचं नाव न घेणं हा गंभीर प्रकार असून याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या पाठिंब्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापलंय. या सगळ्या आरोपानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर आहे आणि भाषणात नाव न येणं हे अनवधानाने झालेलं दुर्लक्ष आहे. त्यांनी यामागे कोणताही अपमानाचा हेतू नसल्याचं सांगितलंय. सार्वजनिकपणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच या विषयाचं राजकारण केलं जाऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र एका भाषणातील एका विसरलेल्या गोष्टीमुळे सुरू झालेला हा प्रकार आता केवळ नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो संविधानाचा सन्मान, सामाजिक भावना आणि कायद्याच्या चौकटीत येणारा विषय ठरतोय. आता या प्रकरणात पुढे तक्रार दाखल होते का, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई होते का, की हा वाद असाच थांबतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. महापुरुष कोणताही असो, त्याचा मान हा ठेवलाच गेला पाहिजे. धर्म, जात या पलीकडे जाऊन देश आणि महापुरुष आहेत हे कोणीही विसरता कामा नये. बाकी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.